मोठा धर्म या जगात नाही, म्हणून इथं माणुसकीबद्दल बोलले आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणीमात्रास इच्छाप्रमाणे सगळे काही मिळेल. वर्षात सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. मोठा धर्म या जगात नाही, म्हणून इथं माणुसकीबद्दल बोलले आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणीमात्रास इच्छाप्रमाणे सगळे काही मिळेल. वर्षात सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटता तू भूता. या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठा मानवाची सदैव उत्पत्ती होत राहो. सध्या नश्वर गोष्टीवर प्रेम असणारी प्रवृत्ती वाढत आहे. धनसंपत्तीला सुख मानणारे व मानव नको तर आत्म्यास चिरंतर सुख मानणारे मानव असावे असे माऊली ईश्वराकडे मागणी मागतात. चला कल्पतरूचे आरोहो चेतना चिंतामणीचे गावे. बोलते जे अरण्य पिशूच. ईश्वरनिष्ठ मानव म्हणजे संत कल्पतरूचे उड्डाण आहेत. संत जेथे राहतात तेथे चिंतामणीचे गाव आहे. त्यांची वाणी जणू अमृत समृद्धासारखी आहे. जर ईश्वरनिष्ठांच्या मानवाची संगत ठेवली तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही, असे ह्या ओवीचा अर्थ आहे. चंद्रमे आलछन मार्तंड जे तपहीन. तेही सर्व ही सदा सज्जन सोयरू होतो. जो मनुष्य चारित्र कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे. अंधारामध्ये सुद्धा दुसऱ्याला साथ देणारा असतो. रागीट स्वभाव नसलेला ज्ञानरूपी प्रकाशात सूर्य आहे. असे व्यक्तीला सदैव सज्जन लोकांची साथ लाभते व त्यांचे सोयरेही अवघे त्यांच्यासारखेच मिळतात. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईन ती लोकी. भजी जो आदी पुरखी अखंडित. ह्या विश्वामध्ये त्रिलोकातील लोक सुखी हो, अखंड आदी पुरुषांची भक्ती करीत राहो. असे पाचा सर्व सुख मिळेल. नंतर भगवंताकडे लोकांची इच्छा होईल आणि तसे होण्याची मागणी माऊली ईश्वराकडे करत आहेत. आणि ग्रंथ पैजी विशेषी येथे दृष्टा विजयी होईजी. आध्यात्मिक भगवंताने जे आधी वेद आणि ग्रंथाची निर्मिती केली आहे, या ग्रंथाचा अभ्यास हेच मानवाचं जीवनाचे ध्येय होवे. त्याच ग्रंथामध्ये दिलेल्या मार्गदर्शनावर आयुष्य व्यतीत करावे. ग्रंथांना गुरु माना, आपले जीवन सुखकार करा. यदा धमने श्री विश्वराव हो